जून जुलैमध्ये कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता असल्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत। 1 लाख रुग्णांसाठी व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे। तर आरोग्यमंत्र्यांच्या या संकेतानंतर येत्या काळात कोरोना रुग्णांची संख्या ही दुप्पट होण्याची भीती निर्माण झाली आहे। जून पर्यंत मे आणि जून पर्यंत जो काही डबलिंग रेट आपण पाहतो आहोत त्या सगळ्यांचा विचार करता आपलं जे महत्त्वाचा विचार आहे की होप फॉर द बेस्ट की एवढं जाणार नाही जास्त मोठी संख्या, पण प्रिपेअर फॉर द वर्स्ट, वाईटातल्या वाईट सिच्युएशनसाठी आपली तयारी पाहिजे। त्यामुळे लाखभर लोकांना CCCचं त्या ठिकाणी पूर्ण तयारी केली जाते। लाखभर लोकांना की ज्या ठिकाणी फक्त ॲडमिट होणं, पॉझिटिव्ह पेशंट आहेत ॲडमिट केले पाहिजेत ते त्या ठिकाणी ठेवले जात आहेत आणि DCHCची सुद्धा कॅपॅसिटी खूप मोठ्या पद्धतीने वाढवली जाते। आज 450 ICU साठीची व्यवस्था आहे मुंबईमध्ये, ती आणखीन 450 म्हणजे 500ची व्यवस्था, म्हणजे एकूण 1000 ICUचे बेड्स त्या ठिकाणी केले जात आहेत। ICUचे बेड्स म्हणजे ज्याच्यामध्ये सर्व व्यवस्था, व्हेंटिलेटर्स पासून सर्व व्यवस्था असेल। मुंबईमध्ये तर कॉर्पोरेशननी ताबडतोबीने सुरू केले की रिक्त जागा भरा, तसंच आम्ही सुद्धा माझ्या पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटला 17,337 जागा रिक्त आहेत, मेडिकल एज्युकेशनला 11,000 जागा रिक्त आहेत आणि कॉर्पोरेशनचे जेवढे काही महाराष्ट्रातले हॉस्पिटल्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा हजारोच्या संख्येने रिक्त आहेत। ह्या सगळ्या जागा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि कॅबिनेटनी आता आपल्याला परवानगी दिल्यामुळे आम्ही या 1 महिन्या 1.5 महिन्याच्या आत 100% जागा मेडिकल स्टाफच्या सुद्धा आम्ही भरून देणार आहोत, हे सुद्धा मला या निमित्ताने सांगायचं आहे। त्यासाठी एक वेगळा सेल तयार केला जातोय। न एक्झाम घेता त्यांच्या जुन्या ज्या काही एक्झामिनेशन झालेल्या असतात, नर्सिंग काउन्सिलनी घेतलेली एक्झाम असेल, MBBSची झालेली त्यांची जी काही तुमची इथली जी महाराष्ट्र हेल्थ युनिव्हर्सिटीची एक्झाम असेल, या बेसिसवर किंवा काही त्यांच्या PGचे मार्क्स असतील, या बेसिसवर आपल्याला त्यांना करता येऊ शकेल। आणि यानंतर बातमी पाहणार ती म्हणजे शेतकऱ्यांना आपला शेतमाल आता कुठेही आणि जो अधिक किंमत देईल त्याला विकता यावा, यासाठी केंद्रीय कायदा करण्यात येणार आहे। या कायद्यान्वये कोणत्याही राज्यात जाऊन शेतकऱ्यांना आपला शेतमाल विकता येणार असून शिवाय ई-ट्रेंडिंगची सुविधा सुद्धा त्याच्यासाठी उपलब्ध असणार आहे। आणि या निर्णयाबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानलेत। जीवनावश्यक वस्तू कायद्यातून तृणधान्य, खाद्यतेल, तेलबिया, डाळी, कांदे आणि बटाटे हे वगळण्यात येणार असल्यामुळे त्यामुळे सुद्धा मोठा दिलासा शेतकऱ्यांना मिळणार आहे। शेतीचं क्षेत्र यामुळे अधिक स्पर्धात्मक होईल आणि गुंतवणुकीच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील। अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि अनुराग ठाकूर यांनी आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत ज्या घोषणा केल्या आहेत त्यातील खालील बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे। आणि या सगळ्या घडामोडीनंतर या बुलेटिनमध्ये आता वेळ झाली एका ब्रेकची। ब्रेकनंतर पुन्हा परततोय, तेव्हा पाहत राहा न्यूज 18 लोकमत।